गाइस गुड मॉर्निंग। तर आत्ता वाजले सकाळचे 6:30 आणि आम्ही सकाळी 4 वाजता उठलो। माझी आंघोळ तवा झालेली आहे आणि आता आम्ही जात आहोत नाश्त्याला। तर चला आज बघूया नाश्त्याला काय आहे, कारण खूप जास्त भूक लागली आहे आणि काल रात्री 11 पर्यंत बसल्यामुळे ना सकाळी असं भडभड होत होतं पोटात, एवढं भूक लागली आम्हाला। तर चला जाऊया सगळे आता नाश्ता करायला जात आहे ते असायचे माझ्याकडं। तर चला ब्लॉग मध्ये पडणारे हाय तर बोला सगळे गुड मॉर्निंग बाय। आजचा लास्टचा दिवस, आजचा लास्टचा दिवस। काय जाता हे काकू जात आहेत, आमचे रूममेट होते समोरचे, तर ह्यांना बाय करतात आम्ही। साईडचे समोरचे सगळंच ते माझ्या साईडचे होते, तुझे समोरचे होते ना। तर गाईज बघू शकता कसं त्यांचं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं। आम्हाला सोडून काढायला सगळेजण फोटो। हाय काहीतरी बोला। हॅलो हाय काकू हाय काय म्हणायचं, सब का मंगल हो। तर काही जाता आलो आहे सुधा इडलीमध्ये, फेमस आहे इथली इडली। तर चला तर काही जाताना सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये जात आहोत आम्ही। तर तुम्हाला दाखवते सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर। तर चला जाऊया। आमच्या मामानं आम्हाला पायी पाठवले बे सोडण्यात आहे। किती छान आहे ना। तर काही आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहे आणि खूप छान आहे मंदिर, एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे। आवाज तर जाऊ दे त्या व्हिडिओ मध्ये जात आहे। आम्ही इथं आलो आहोत आणि इथं सगळं आरती झाली आहे आता, आणि इथं पाणी खूप जास्त आहे, फोटो ते काढलो तर आम्ही, खूप मजा येईल। तर आता जर बोटिंग स्टार्ट झाली तर मी बोटमध्ये जाणार आहे, तोपर्यंत फिरावं असंच म्हणलं इथे तिथे। पण ऊन लागायला खूप जास्त, असं गरमी होईल की नाही एवढी जास्त की सांगावं काय तुम्हाला, खूप जास्त ऊन आहे। आणि आता आम्ही तरी बोटमध्ये बसणार आहोत, तर जाणार आहोत तिथे। बघा इकडं पाणी, गरमी किती व्हायली हे तर अशी थांबली गरमी होईल म्हणून गाम। तर चला आता बोट येते आहे, आम्ही जाणार आहे तिकडंच, तुम्हाला दाखवते। चला मी बोटमध्ये बसले आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी सगळीकडे पाणी आहे आणि एकदम हिरवं गार दिसतंय सगळीकडे। आणि इकडं ना मंदिर आहे इथं, आणि इकडं किल्ला आहे, किल्ला खूप दूर आहे दिसणार नाही इथून। तर मस्तपैकी वाटते छान। आता दुसरीकडे प्लेस आम्ही जाणार आहोत थोड्या वेळात। शॉपिंग करायचे मला, उन्हात थिंडवायले फक्त। काय घेतली का, फक्त एक घेतले ते छोटंसं तुळशी माळ पाहिजे म्हणजे हुडकायला सापडच नाही। काका ही तुळशीची माळ कितीला आहे? आमचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे। तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय, माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय एव्हरीबडी।